राक्षसी रूप धारण करून सगळंच गिळायच्या चक्करमध्ये जनता त्यांच्या या हलगर्जी कारभारामुळे त्रस्त आहेत. बोलायची कुणाला हिंमत होत नव्हती. लाटला युती धर्म म्हणून आम्ही 1-1.5 वर्ष यांचा अन्याय सहन केला आणि करतोय. तर मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी, युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. कारण मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून, युतीतून राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्या बद्दल शंका घेणं कोणाची गरज नाहीये. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले. तर मुश्रीफ साहेब मी पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट जनता ठरवेल. तर मी चांगल्या प्रामाणिकपणे देवाभाऊंच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय 16 वर्ष काम करतोय. आणि मला माझ्या मतदारसंघात भागातून जर नवीन असलो तर पक्षाच्या रुटीन सगळ्या कार्यात मी माझा सहभाग असतो. महाराष्ट्र माथाडीचा अध्यक्ष आहे, मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे, कामगार क्षेत्रात काम केलं आणि 2019चा पराभव 1600 मधून झाल्यानंतर 5 वर्षात सातत्यानं खान म्हणून काम केलं आणि आमदार नसतील सुद्धा 104 कोटीचा फंड मला माझ्या पक्षाने माझ्या विश्वास दाखवून केला आणि जनतेतून एकदा थोडक्यात विजय उठला होता. तर ह्या वेळेला जनतेने मला 1600 मध्ये पराभव झाल्यानंतर 25,000 मतांनी मला निवडून दिले. याचं गांभीर्य आपण घ्यावं आणि मी अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्रामधला एकमेव आमदार आहे. आपण याचा पण गांभीर्य विचार करावा. आपण मंत्री महोदय आहात, मोठे आहात, याचं मी मान्य करतो. तर एक छोट्याशा कार्यकर्त्याला असा अपमान करू नका, तुम्ही विनंती करतो. आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, शिवसेना बरोबर आपली भाजप ही महाविकास आघाडी, आपली महायुती आपली आहे. तर या युतीमध्ये आपण राहून आमचं भारतीय जनता पक्षाचं भाजपाचं धोरण होतं काँग्रेस मुक्त भाजप, हे वाक्य होतं. आणि नरेंद्र मोदी साहेब आमचे नेते आदरणीय, ह्या देशाचे दिग्गज अशा नेत्यांची घोषणा होती सबका साथ सबका विकास. आणि आमचे सहकार क्षेत्रातले दिग्गज अमित भाईजी शाह साहेबांचं सहकार क्षेत्रामधलं योगदान आपल्याला सर्वांना माहिती असेल. एकदम कडक शिस्तीचे हे आमच्या नेते मंडळींनी जो कामाला सुरुवात केले. काका महाराष्ट्रामधला भ्रष्टाचारी सर्व काही कारखाने असतील किंवा संस्था असतील त्यांना काय त्यांची जागा दाखवून दिले आणि आपल्याला याची चांगल्या प्रकारे जाण असली पाहिजे असेल बहुतेक. तर त्यांचं पण घोषवाक्य काय, सबका साथ सबका विकास. आणि हा आपला कृषी प्रधान देश असल्या कारणाने आम्ही सर्व कृषी प्रधान, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मोदी सरकार प्रामाणिकपणे काम करते. आणि आमचे आदरणीय राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ह्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेला जे योगदान देतात आणि जे काम करण्याची पद्धत आहे, ह्या 5-75 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झालेत. तर साधा एक दवाखाना दिलेला नाही. आणि जे 5 वेळा मंत्रिपद बघून कुठल्या नेत्यांनी, कोल्हापूरच्या पण नेत्यांनी, कुठलं चंदगड विधानसभेमध्ये कुठले कॉलेज नाहीत, कुठले इंडस्ट्री नाहीत, कुठला दवाखाना नाही, एक MBBS डॉक्टर नाहीत. आज सुद्धा आम्हाला एक डॉक्टरसाठी बेळगाव किंवा कोल्हापूरला जायला होते. याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे नेत्यांना.
आणि चंदगडमध्ये काल येऊन तारा वन तारासाठी तुम्ही करता. आज कामाची सुरुवात मी बोलायला लागते तर बोलतो. मुश्रीफ साहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा स्वराज संस्था इलेक्शन मंत्री आजरा चंदगड मध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उबाटा गट, शिवसेना यांची युती केली. हे जग जाहीर आहे. इथे भाजपला कुठे विश्वास घेतलेला नाहीये. आणि जे आपलं वाक्य बोध वाक्य आहे आपलं की भाजप आपलं काँग्रेस मुक्त भाजप. मुश्रीफ साहेबांनी त्यांचं घोषणा नाही केली की त्यांचं काम उलट काय चाललंय, भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस. याच्यासाठी पक्षाचे नेते गांभीर्य घेतील तर मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि आज चंदगड आझाद मध्ये उबाटा बरोबर त्यांनी युती केली, शिवसेना युती केली आणि आमचे सगळे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले आणि सक्सेस झाले. आणि त्याचबरोबर राधानगरीमध्ये बुदरगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे शिवसेना उबाटा गट यांची युती केली. शाहूवाडी पन्हाळामध्ये उबाटा गट शिवसेनेची युती केली. करवीरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या मुलाला क्रांती संपत पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले. आज इथे शेका पार्टीचे काम करत आहेत. त्याचबरोबर तसेच आझाद चंदगड गणेश तिथे काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली. तिथे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार नाही दिले. राधानगरी बुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसच्या चिन्हावर उभे केले, निवडून आणले. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी ही मजबूत केली. आणि इथं कुठेही त्यांनी व्यक्ती धर्म पाळलेला नाहीये. म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील. आणि असा नेता व्यक्ती धर्म न पाळता आपल्या विरोधातच काम करतो. आणि आमचा पक्ष संपवायला निघाला आणि कुठेतरी याची जाण आम्हाला झाली. आणि ह्या गोकुळचा भ्रष्टाचारामधला सर्व पैसा मी केडीशीवर आता बोलणार नाही, माझे प्रूफ नाहीत आणि प्रूफ जमा करतोय. आणि ह्या गोकुळ मधला भ्रष्टाचारातून आलेला पैसा सगळा आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न झालेत. आणि याच्यासाठी आम्ही हा आता कुठेतरी असं वाटलं एक वेळ असते. पण आता श्रद्धा सबुरी साईबाबांचा आता श्रद्धा आणि सबुरी आमची संपलेली आहेत. आणि आम्ही ताकदीने या लढ्याला आम्ही समोर जायला तयार झालो. आणि हा लढा म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांनी खूप कष्टाने या दूध डेअरी उभे केलेत. आणि या दूध डेअरी आता जर त्यांनी या 2021च्या नंतर जर दूध डेअरी थांबल्या नसतील तर मुख्यमंत्री साहेबांनी चांगली सकारात्मक मीटिंग झाली. त्या अधिकाऱ्यांच्या बंदसाठी सह्या झालेल्या आहेत, प्रशासन लावायसाठी सह्या झालेल्या आहेत. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला या लढा चालू राहील. प्रशासन लावल्यानंतर ह्याची या घोटाळ्या संदर्भात बरेच पत्र आहेत. हे पत्र मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला मुंबईत किंवा कोल्हापूरला प्रेस करून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळे प्रूफ देतो. गोकुळला कोल्हापूरला किती लिटर दूध संकलन होते, तिथून ते दूध नवी मुंबईला किती लिटर जाते आणि तिथून किती लाख लिटर मॅक्सिमम किती लाख लिटर जाते, ज्याची आवक जावक सगळा प्रूफ सगळं आपल्याला देतो. आणि व्यवस्थित होईल.